दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 138 चोरीकृत पोळिका त्यजणे। एकदा एकाईसा गंगातीरावरून रिद्धपूरला आली। तिला राऊळांचे दर्शन झाले। तिने राऊळांना दंडवत घातले, श्रीचरणा लागली। नंतर एके दिवशी एकाईसा आबाईसाला म्हणाली, आबाई, माझा उपहार करा का? आबाईसा म्हणाल्या, ते मी नेणे। म्हाईंभट जाणती तिने म्हाईंभटांना विचारले, म्हाईंभटो, तुम्ही माझा उपहार गोसावियांसी प्रवेशन करा का? म्हाईंभट म्हणाले, ते मी नेणे। ते भट जाणती शेवटी ती भटोबासांकडे जाऊन म्हणाली, भटो, तुम्ही काही माझे गोसावियांचा ठाई प्रवेशन होय ऐसे करावे। भटोबास म्हणाले, ते झाले की तैयसे म्हणत चकलांबाला स्वामींना एकाईसावर आलेली खंतीची आठवण करून देत भटोबास म्हणाले, आता गोसावी स्वीकृती कीन स्वीकृती ते मी नेणे। म्हाईंभटांची पत्नी देमाईसाला स्वयंपाक करण्याचा व्यापार होता। एकाईसा देमाईसाकडे गेली आणि विनंती केली। दंडवत घालून देमाईसाला विनवले, देमाई, माझे काही गोसावियांचा ठाई प्रवेशन होय ऐसे करा। देमाईसाने मान्य केले। एकाईसाने 2 पोळ्यांचे पीठ देमाईसाला दिले। देमाईसाने त्याच्या 2 पोळ्या केल्या आणि नेहमीप्रमाणे आपल्या पीठाच्या 2 पोळ्या केल्या। आपल्या 2 पायांमध्ये एकावर एक पोळी एकाईसाची, एक पोळी देमाईसाची, अशा राऊळांच्या ताटात वाढल्या। दुपारच्या वेळी राऊळांची चौकात आरोगणा होत असत। राऊळ आरोगणे स्थानी गेले आणि तिथे राऊळांनी उक्र आसन स्वीकारले। राऊळांनी ताटातल्या सर्व पदार्थांचे अवलोकन केले। एकाईसाच्या 2ही पोळ्या श्रीकरी घेतल्या आणि उलटपालट करून अवलोकन केले। नंतर ताटात असलेल्या देमाईसाच्या पोळ्यांना वरखाली करून पाहिले। नंतर कोप स्वीकारून राऊळ म्हणाले, आवो मेली जाय, या तिया म्हणे। या तिया नव्हेती म्हणे, मेली जाय जाय म्हणे। असे म्हणून राऊळांनी एकाईसाच्या 2ही पोळ्या निवडून ताटातून काढल्या आणि मठात जमिनीवर टाकल्या। भटोबास आणि म्हाईंभटांनी आबाईसाला विचारले, हे ऐसे कोणे केले? आबाईसा म्हणाल्या, मज ठाऊक नाही, हई देमाई जाणे। देमाय ते पुसा। आबाईसाने देमाईसाला विचारले, देमाई, हे तुवा काय केले? जैसे असे तैसे सांगा। तेव्हा देमाईसाने एकाईसाचा सर्व प्रसंग सांगितला। राऊळ आरोगणान करता तसेच बसून होते। म्हाईंभटांनी देमाईसा सुनावले। आबाईसाने पुन्हा आणखी 2 पोळ्या केल्या आणि राऊळांना वाढल्या। राऊळांनी त्या आपल्या श्रीकरी घेऊन 2ही बाजूंनी अवलोकन केले आणि राऊळ म्हणाले, अय्या आता माझा होय म्हणे। मेला जाय या होती म्हणे। मेला जाय आता होय म्हणे। नंतर राऊळांची आरोगणा झाली। लीळाचरित्र लीळा क्रमांक 563 एकाई रिण्याचनी लखुबाईसी उरण करणे, चकलांबा। ह्या लीळेमध्ये स्वामींनी भटोबासांना कामानिमित्ते सावखेड्याला एल्हंभटांकडे पाठवले होते। भटोबास काम करून परत मठात आले तेव्हा खूप भुकैले होते। मठात शिजवलेले अन्न संपले होते। एकाईसाकडे पोळ्या होत्या, पण तिने भटोबासांना पोळ्या दिल्या नाही। त्या पोळ्यांकडे अवलोकन करत स्वामी म्हणाले, बापुडे वानरेया भुकैले, कव्हणाते काही अन्न असे स्वामींनी 2 वेळा सुचवले, पण तरी एकाईसाने पोळ्या दिल्या नाही। ह्यामुळे स्वामींना एकाईसावर खंती आली होती। स्वामींनी स्वीकारलेल्या खंतीमुळे राऊळांनीही एकाईसाच्या अन्नपदार्थांचा स्वीकार केला नाही। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।